हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही? तर आज आपल्याला बनवायचं आहे दाल पालक. म्हटले होते ना तुम्हाला मी रेसिपी शेअर करेन. मी स्वच्छ आता पालक धुवून घेतली, त्यामध्ये मस्तपैकी बारीक चिरून घेतली, बारीक एकदम जाडसर थोडी बारीक. तर आणि एक साईडला मी घेतली मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि ही लालवाली मसूरची डाळ. हे मस्तपैकी आपण 3-4 पाण्याने धुवून घेणार आहोत आता स्वच्छ. हे बघा, 3-4 वेळा पाणी घेऊन आपल्याला हे स्वच्छ डाळ धुवून घ्यायचे. मस्त हे बघा, अशा प्रकारे हातावरती चोळून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे डाळ. आपली स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतली आहे. तर आता आपण घ्यायचा कुकर, त्यामध्ये ती सगळी धुवलेली डाळ आहे ती टाकून द्यायची आणि मग त्यामध्ये टाकायचं एक टोमॅटो. अशा पद्धतीने चिरून जाडसर टाकून द्यायचं आणि मग त्यामध्ये टाकायची आहे आपल्याला पालक. जी आपण चिरून ठेवली होती ना, ती पालक टाकून द्यायची आणि आपल्या प्रमाणानुसार कुकरला पाणी टाकून कुकर एक साईडला लावून द्यायचा. एक साईडला आपण करून घेऊ वाटण. त्यामध्ये मी घेतलं आहे सुकं खोबरं, ते भाजून घेतलं आहे, कांदा भाजून घेतला आहे, अद्रक लसूण आणि कोथिंबीर एवढं सगळं घेतलं आहे. ते छानपैकी भाजून मस्तपैकी मग त्याचं मी एक मिश्रण वाटण करून घेतलं. हे बघा, अशा पद्धतीने बारीक वाटण करून घेतलं मी. तर आपण आता देऊया मस्तपैकी डाळ पालकला फोडणी. बघा किती मस्त शिजली आहे डाळ पालक. हे बघा, अशा पद्धतीने मस्तपैकी गरगरीत शिजवली पाहिजे. आता एक साईडला आपण कढई घेऊया. त्यामध्ये मी टाकला आहे कांदा लाल लवकर होण्यासाठी थोडं मीठ, मग ते मिक्स करून घ्यायचं. मग त्यामध्ये माझं फेवरेट हिंग, मग हिंग टाकून घ्यायचं आपल्या प्रमाणानुसार. मग त्यामध्ये टाकायचं एक टोमॅटो टाकून झाला की त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं होतं ते थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, चवीपुरतं फक्त थोडंसं वाटण टाकून द्यायचं. ते वाटण झालं की आपण आता टाकणार आहोत आपले मसाले, जसं की हळद, तिखट, काळा मसाला, हे सगळे मसाले टाकून मस्तपैकी एकत्र मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये टाकायची आपली जी उकडलेली आहे डाळ आणि पालक, ते मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी एकजीव मिक्स करून घ्यायचं. बघा किती मस्त उकळी आली आहे. हे बघा, आपली डाळ पालक तयार झाली आहे. खूप छान झाली. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा.